ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात खेळ रंगला वारकऱ्यांचा हा अद्वितीय कार्यक्रम मुळशी येथे पार पडला। महाराष्ट्रात प्रथमच मिलिंद दादा वाळंज युवा मंचाच्या वतीने या भक्तिमय सोहळ्याचे आयोजन झाले। रिंगण, फुगडी, कांदाफोडी, काटवटकणा आणि हरिनामाच्या जयघोषात उड्या मारणे अशा पारंपरिक खेळांमध्ये हजारो वारकरी उत्साहाने सहभागी झाले होते। या कार्यक्रमाला अध्यक्ष नंदकुमार म्हणजेच बापूजी वाळंज यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकरभाऊ मांडेकर, आमदार अतुल शेठ बेनके, सनी निमान, युवा नेते मिलिंद वाळंज, हबप पांडुरंग महाराज शास्त्री शितोळे, हबप दशरथ महाराज वाहले आणि हबप पांडुरंग महाराज पारखी आदी मान्यवर उपस्थित होते। विशेष आकर्षण ठरले ते बक्षीस वितरण। पहिल्या 10 जोडप्यांना विमानाने काशी दर्शन घडविण्याची घोषणा करण्यात आली। ही भाग्यवान जोडपी म्हणजे रेणुका जोरी, नथाबाई दिनकर बराम, अंजना दत्तात्रय पळसकर, शंकर वाघू कंधारे, सुनंदा अंकुश शेडगे, लक्ष्मीबाई नारायण साठे, अशोक बाबूराव घोले, बबन बाबूराव वाळंज, बाळू संतोष हिलम आणि अजय अशोक ओवाळ व मंगल पांडुरंग दाभाडे। हबप पांडुरंग शास्त्री म्हणाले, अध्यात्म, विज्ञान आणि राजकारण जेव्हा एकत्र येईल तेव्हा भारत महासत्ता बनेल। वारकरी तत्वज्ञान शांती देणारे असे तत्वज्ञान आहे। तर हबप दशरथ महाराज वाहले यांनी सांगितले, विज्ञानाच्या युगात सुख नाही, पण वारकरी संप्रदाय संगत देतो आणि शरीर मन दोन्ही सुदृढ करतो। तसेच सेवाधारी आशा वर्कर्सच्या 9 दुर्गाच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। वारकरी संप्रदायांची परंपरा, अध्यात्म आणि संस्कार नव्या पिढीसाठी पोहोचवण्याचा संकल्प या सोहळ्यात व्यक्त झाला। धन्यवाद। पुणे 24 न्यूज, जयश्री डिमळे। हाथी घोड़े दोस्त तलवारें फौज को नदी सारी पर हबीब अपने भाई है धर्मी छत्रपति संभाजी महाराज की माता की मंडळी बुड्ढा होगा थांबा त्याच्या माध्यमातून वारी पंढरीची ज्यांनी केलेली आहे असे आमचे मित्र प्रसिद्ध निवेदक आदरणीय अक्षयजी मोरे आपण कार्यक्रमास प्रारंभ करावा। ओके, पुन्हा एकदा तुम्हाला स्वागत। मला बेस कट करा पूर्ण झाले आम्ही शेवटी आणि निवेदकाचं नाव आहे रामकृष्ण हरी। मी मिलिंद वाळंज, मुळशी मावळ भूषण नंदकुमार वाळंज म्हणजेच आपले लाडके बाबूजी यांचा मुलगा। आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही येथे खेळ रंगला वारकऱ्यांचा या नवीन कॉन्सेप्ट वरती एक खेळ आयोजित केलेला आहे। या खेळामध्ये मुळशीतील अनेक वारकरी संप्रदाय व वारकरी पंथाला मानणारी लोक बहुसंख्येने उपस्थित आहेत। या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ पहिल्यांदाच महाराष्ट्रात होत आहे। आम्ही आळंदीमधील विश्वस्तांबरोबर व आमच्या 96 क्रमांक दिंडीचे जे विविध पदाधिकारी आहेत किंवा विविध वारकरी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली आळंदीमध्ये आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही आखलं आणि या कार्यक्रमाला आपण बघताय की भरभरून प्रतिसाद मिळाला आहे। या कार्यक्रमामध्ये आपण वारकऱ्यांच्या निगडीत असलेले विविध खेळ घेणार आहोत आणि त्याच्यामधनं आपण बक्षिसे काढणार आहोत आणि लकी ड्रॉ देखील काढणार आहोत। लकी ड्रॉ मध्ये 10 विजेत्यांना आपण काशीला आणि अयोध्येला विमानाने पाठवणार आहोत। हे या कार्यक्रमाचं खरं वैशिष्ट्य आहे। अजून साधारण यामध्ये वारकऱ्यांचे फुगडी म्हणा, काटवटीकाना म्हणा, कांदाफोडी म्हणा असे विविध प्रकारचे खेळ आपण घेणार आहोत आणि आमचे महाराज ओवळे महाराज हे त्याच्याबद्दल डिटेल देखील सांगणार आहे की त्या खेळांचे आपल्याला जीवनामध्ये फायदे काय आहेत
आणि वारकरी हा कसा तंदुरुस्त राहून म्हणजे 80-90 वर्षाचे वारकरी देखील त्याच एखाद्या 18 वर्षाच्या मुलाच्या जोशाप्रमाणे वारीत चालतात आणि खेळतात, त्याच्या मागचं नेमकं कारण काय हे आमचे महाराज तिथे एक्सप्लेन करणार आहेत। आज आपण या ठिकाणी आमच्या मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचे एक आधारस्तंभ आणि आम्ही सर्वजण त्यांना बाबूजी म्हणतो आणि त्या बाबूजींचे असणारे चिरंजीव मिलिंदजी दादा यांनी एक सुंदर संकल्पना मांडली की आपण वारकरी संप्रदाय कशा पद्धतीने तंदुरुस्त राहतो आणि त्याच्या पाठीमागे काय भूमिका आहे की 70-80 वर्षाचे वारकरी शरीरानं इतके कणखर कसे काय, मनानं इतकं कणखर कसे काय, तर सहज मग त्याच्यामध्ये सांगितलं की वारकरी संप्रदाय जगाला समानतेचा संदेश देत असताना तो वारकरी संप्रदाय आपण आपलं समाजाचं स्वास्थ्य आणि स्वतःचंही स्वास्थ्य कसं राखलं पाहिजे हे खरं वारकरी संप्रदाय देत असतो। तर कसं देत असतो, मानसिक स्वास्थ्य साधण्यासाठी संतांनी आपल्याला अभंग दिलेत, पण शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी काय दिलं तर वारकरी खेळ दिलेत। तो पहिला खेळ की रिंगण, मग ते रिंगण कशासाठी म्हटलं जातं, आपण पाहतो माऊलीच्या वाटेवर पाहतो की रिंगण माऊलीची पालखी मध्ये ठेवले जाते आणि कडणी वारकरी बसतात आणि मग ते वारकरी बसल्याच्या नंतर तिथे खेळ चालतो, काय चालतो तर नाम घोषामध्ये खेळ चालतो। तर तिथे म्हटलं होतं ज्ञानोबा माऊली तुकाराम, आता ज्ञानोबा माऊली म्हणत असताना सहज आपला हात काय जातो खाली येतो आणि तुकाराम म्हणताना वर आत जातो आणि वर आत जात असताना काय होतं नकळत आपल्या पोटामध्ये जे अनावश्यक गॅसेस आहेत ते निघून जातात, पर्यायाने आपलं प्राणायाम घडतं। हा दुसरा खेळ आहे आणि याने काय होतं तर तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते, फुफ्फुसाची कार्यक्षमता या खेळाने वाढते। त्याचप्रमाणे हाड जे हाड आहे शरीरामध्ये त्या हाडांच्या मध्ये सुद्धा वृद्ध काळामध्ये जे ठिसूळपणा येतो तो वारकऱ्यांच्या मध्ये आलेला दिसत नाही बघा। वृद्ध वारकरी पहा ते ठिसूळपणा नाहीये त्यांच्यामध्ये, का नाही तर त्यांनी काय केलं तारुण्यामध्ये वारकरी खेळ खेळलेले आहेत की जेणेकरून त्यांचं हाडांना चांगली बळकटी आलेली आहे आणि ही असणारा जो संदेश आहे खरा आज विज्ञान युगामध्ये तो मागे पडत चाललाय। लोक काय करतात बाह्य औषधांच्यावर अवलंबून राहिलेले आहेत, पण वारकरी संप्रदायानं आपल्याला स्वावलंबी कसं बनावं हे शिकवलेलं आहे आणि त्याच्यासाठी दादांच्या मनामध्ये एक संकल्पना आली आणि त्यांनी बोलून दाखवली की मला वाटतं की वारकऱ्यांच्या अंगामध्ये जे काही गुण आहेत किंवा त्यांच्याकडे जे काही समाज श्वासासाठी जी काही साधन आहेत ती आपण समाजासमोर आणली पाहिजे आणि त्याच्यातनं ह्या उपक्रमाचा काय झाला संकल्प झाला आणि निर्मिती झाली। तर याच्यामध्ये फुगडी आहे, तुमचा काटवट काना आहे, त्यामध्ये जे म्हणतो कोंबडा आहे, अनेक खेळ याच्यामध्ये खेळले जातात की ज्यासाठी माणसाला रोज उठल्यावर काय करावं लागते। आज डायबिटीज झाला, डॉक्टर सांगतात तुम्ही चालायला जा, आम्ही सांगतो तुम्ही चालायची गरज नाही, फक्त वारकरी संप्रदायामध्ये या, त्याचे जे काही खेळ आहेत ते तुम्ही खेळा, आपण औषधापासून दूर राहील आणि तंदुरुस्ती आपल्याला चांगली होईल। हे आता काही प्रत्यक्षासहित आपल्याला या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पाहायला मिळतील। समाजाला याच्यासाठी एक सांगायचं की वारकरी संप्रदाय हा सर्वात महत्वाचा संदेश दिला, यारे यारे लहान तोर याती भलती नारी नर नलगे करावा विचार नलगे चिंता कोणाची, आणि किंवा इथं काय करायचंय खटनटे यावे शुद्ध होऊन जावे। इथं पहिला मुद्दा दिलेला आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ। आज जर समाजामध्ये पाहिलं तर समाज विखरायला लागलाय, जाती धर्मामध्ये विखरायला लागलाय आणि खरं म्हणजे संत हा त्याच्याही पलीकडे गेलेला आहे। संतांनी पूर्वांपार सांगितलंय की मनुष्य जात हीच खरी जात आहे। तिथं जगद्गुरु तुकोबा आहे तर त्याच्या पुढे सांगतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे, नाही का, या वृक्षांना सुद्धा तुकोबारांनी सोयरे मानलंय। तर आज आपण थोड्याशा काही कारण गोष्टीसाठी स्वार्थासाठी समाजाला काय करायला लागलोय विखरावं लागलोय, पण हे बाबूजींचे जे चिरंजीव आहेत खरं म्हणजे माझ्या वडिलांची निराशी का देवा, कारण की वडील हे वारकरी संप्रदायाचे पायगे त्यांच्या पावला ठेवून मिलिंदजी दादा काय करतायत या वारकरी संप्रदायाची सेवा पर्यायानं समाजासमोर एक नवीन विधायक आपल्याला काय देता येईल ही खूप सुंदर संकल्पना आज गरजेची आहे विज्ञान युगामध्ये ती त्यांनी आणलेली आहे। त्यामुळे त्यांचं स्वागत आम्ही तर वारकरी संप्रदाय समाज म्हणूनही करतोय आणि या भारत देशाचा एक नागरिक म्हणून काहीतरी आपल्या नागरिकांना चांगलं काय मिळेल या दृष्टिकोनातूनच आम्ही मिलिंद दादा सारखे तरुण होतकरू लोक आज समाजासमोर यावीत आणि समाजाला योग्य दिशा द्यावी असं आम्हालाही वाटतं। रामकृष्ण। आज मिलिंद दादा युवा मंचच्या वतीने मिलिंद दादाचा म्हणजेच माझा मुलाचा वाढदिवस साजरा करत आहे। त्या निमित्त जे आयोजन केलेले आहे ते खरंच वाखाणण्यासारखं आहे, कारण का पुढची पिढी सुसंस्कृत व्हावी, आपली संस्कृती जपावी या दृष्टीने जो आयोजन केलेलं ते खरंच खूप चांगलं आहे। तुम्ही आता इथं पाहता जवळजवळ 101 लहान मुलं आहेत, तुझं 8-10 वर्षाच्या समोर पालखी घेऊन आपल्या समोर येत आहेत। त्यांच्या दिशेने ते त्यांच्या घरात रामकृष्ण हरी हा जो गजर त्यांच्या घरात तयार होणार आहे ते त्यांच्या पिढीला खरंच प्रेरणा देणार आहे आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती आपली रामकृष्ण हरी म्हणजे माऊली तुकाराम माऊली असेल, तुकाराम महाराज असतील तर विठ्ठल रुक्मिणीची जी परंपरा आहे ही आपण जोपासण्याचं काम करतोय आणि हे खरंच वाखाणण्यासारखं आहे। मी माझ्या मुलाला शुभाशीर्वाद देतो व आपण जे पत्रकार जो कॅमेरामॅन या ठिकाणी जी माझी शुभेच्छा मागताय त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। रामकृष्ण हरी। हे कार्यक्रमाचं दुसरं वर्ष मला वाटतं आतापर्यंत 2,500 जमा झाले तर अजून 1,000-2,000 जमा होते। आपण तुम्ही पाहताच आतमध्ये तुम्ही ऑलरेडी
आमच्या मुलांनी जवळजवळ 1500 वारकरी जवळजवळ 17-18 बसेस घेऊन पंढरपूरला गेले होते दर्शनासाठी. त्या दर्शनाचा उद्देश हाच होता का त्या भागामध्ये काही लोकांनी पंढरपूर काय आहे, विठ्ठल रुक्माई काय आहे हे त्यांना माहित नव्हतं. म्हणून प्रत्येक घरात त्यांनी विठ्ठल रुक्माईचं मंदिर म्हणजेच पंढरपूर पाहिलं नाही अशा लोकांना ते घेऊन पंढरपूरला गेले होते. विमान प्रवास आहे लकी विनरला. लकी विनरला तर विनर प्रवास नक्कीच ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्यांचे नंबर लागतील त्यांना निश्चितच हा सहवास लाभणार आहे. आता जे कोण लकी वारकरी आहेत ते आपण पाहालच, आपल्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल व ते त्यांची खरी इंटरव्ह्यू तुम्हाला तिकडनं आल्यानंतर पाहायला मिळेल. रामकृष्ण.